वेगवेगळ्या प्रकारच्या शेवया कशा पद्धतीने बनवल्या जातात त्याची नेमकी प्रोसेस काय आहे ते आज आपण पाहूया। नमस्कार, मी ऋतुजा। तर तुषार मसालेमध्ये आता उन्हाळ्याचे पदार्थ बनवण्याची जोरदार तयारी सुरू झालेली आहे। नमस्कार काकी। तर आज आपण किती किलो शेवया बनवायच्या? 100 किलो आज पण बनवायचे आहेत। रोजच आपण बनवतोय, आज पण 100 किलोच बनवू। तर यामध्ये कोणकोणते फ्लेवर्स असतात? ह्याच्यामध्ये रव्यामध्ये व्हाईट कलर आहे, मँगो, पायनॅपल, पिस्ता, स्ट्रॉबेरी आणि बटरस्कॉच। ओके, आणि गव्हाच्या शेवया पण आपण गव्हाच्या पण बनवतोय। तर आपल्याकडे गव्हाच्या शेवया सुद्धा उपलब्ध आहेत आणि रव्याच्या शेवयामध्ये पण भरपूर फ्लेवर्स अवेलेबल आहेत। तर आता आपण काकींकडून जाणून घेऊया की ही प्रोसेस नेमकी कशी होती। आता आपण रवा घेत आहे, त्यामध्ये थोडं मीठ घालायचं, त्यानंतर त्याच्यामध्ये पाणी घालायचं, थोडं थोडं पाणी घालायचं आणि रवा भिजवून घ्यायचा। आता मशीन चालू करत आहे। भिजवलेला रवा या मशीन मध्ये घातला जातो, त्यापासून किती छान शेवया बनत आहेत तुम्ही पाहू शकताय। शेवयांचं असं मस्त प्लेटिंग केलं जातं। या शेवया रव्यापासून बनवल्या जात आहेत। रव्यामध्ये भरपूर प्रमाणात कार्बोहायड्रेट्स असल्यामुळे शरीराला त्वरित ऊर्जा मिळते। हलके आणि पचायला सोपे असल्यामुळे लहान मुलांपासून ते वृद्ध व्यक्तींपर्यंत सर्वांसाठी अतिशय उत्तम आहे। या शेवया घरगुती पद्धतीने बनवल्यामुळे यामध्ये कोणतेही प्रिझर्वेटिव्स किंवा आर्टिफिशियल ॲडिक्टिव्हज नसतात आणि 1 वर्ष शेवया टिकतात। घरच्या पारंपरिक सणांमध्ये या शेवयांचा वापर अधिक केला जातो। यापासून शेवयाची खीर, गोड शेवया असे अनेक पदार्थ सणांचा गोडवा वाढवण्यासाठी बनवले जातात। तुषार मसालेला अजून फॉलो केलं नसेल तर आताच फॉलो करा आणि YouTube चॅनलला देखील सबस्क्राईब करा। तर शेवया आपण बनवून घेतलेल्या आहेत, त्या वाळत घालत आहे। त्या वाळायला पूर्ण 1 दिवस लागतो। ही आता मोठी साईज आहे, त्याच्यापेक्षा लहान साईज ऑर्डर प्रमाणे बनवून मिळेल। आता आपण 1 किलोचं पॅकिंग करत आहे। या शेवयांपासून आपण काय काय बनवू शकतो? आपण याच्यापासून गोड शेवया बनवू शकतो, शेवयाची खीर, शेवयाचं उपीट। शेवयाच्या उपीट मध्ये मॅगी मसाला घालून केलं तर लहान मुलांना खूप आवडतं। आता आपण रव्याच्या शेवया बनवलेल्या आहेत, गव्हाच्या पण बनवतो। आपल्या आवडीनुसार कोणत्या हव्या असतील त्या आवर्जून ऑर्डर करा।